आणि आता घेणार आहोत संपूर्ण दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा 25 मिनिटात 50 बातम्यांचा वेगवान आढावा। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौऱ्यावरती येणार आहेत। मुंबई शिर्डी वंदे भारत ट्रेनला मोदी हिरवा कंदील दाखवणार आहेत। नरेंद्र मोदी उद्या दुपारी 2च्या सुमाराला मुंबई विमानतळावर दाखल होतील। बाळासाहेबांना फॅनची गरज पडली नाही, देशभरामध्ये अजूनही बाळासाहेबांची हवा आहे असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे। तर ताकदवर दुश्मन असल्यास लढाईला मजा येते असंही ठाकरेंनी म्हटलंय। गोंदियामध्ये एक वेगळं चित्र पाहायला मिळालं। राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील नेते खासदार प्रफुल्ल पटेल आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर पाहायला मिळाले आणि त्याच दरम्यान दोन्हीही नेत्यांनी आपल्या भाषणादरम्यान केलेली राजकीय फटकेबाजी राज्याच्या राजकारणामध्ये चर्चेचा विषय ठरते। दिवंगत माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर स्मारक अनावरण कार्यक्रम निलंग्यामध्ये पार पडला। या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, सुशील कुमार शिंदे एकाच मंचावर उपस्थित होते। ठाकरे गट वगळता दुसऱ्या पक्षामधील 10-15 आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश होऊ शकतो असा दावा आमदार बच्चू कडूंनी केलाय। अधिवेशनाच्या आधी भाजपमध्ये प्रवेश करतील असं देखील कडू म्हणाले। राज्यामधील वाळू लिलाव कायम स्वरूपी बंद करण्यात येणार आहे। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जुन्नरमध्ये ही घोषणा केलेली आहे। चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा पार पडलेला आहे आणि यावेळी अजित पवारांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं। चिंचवडची पोटनिवडणूक आपण जिंकली पाहिजे, ही पोटनिवडणूक म्हणजे पालिकेची रंगीत तालीम आहे असं समजून कामाला लागा असं अजित पवार म्हणाले। शिवसेनेमध्ये बंडखोरी करणाऱ्या राहुल कलाटेंनी राष्ट्रवादीकडे उमेदवारी मागितलेली होती, म्हणून त्यांना शिवसेनेनं तिकीट नाकारल्याचा गौप्यस्फोट उद्धव ठाकरेंनी शिवसेना गटाचे माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांनी केलेला आहे। कसब्यामधील काँग्रेसचे बंडखोर उमेदवार बाळासाहेब दाभेकर यांची मनधरणी करण्यात काँग्रेसला यश आलेलं आहे। दाभेकर यांनी बंडखोरी करत कसबा पोटनिवडणुकीसाठी भरलेला अर्ज अखेर मागे घेतलाय। दाभेकर यांच्या बंडखोरीमुळे मतांचं विभाजन मोठ्या प्रमाणात होऊ शकतं याची भीती काँग्रेसला होती। आम्ही चांगलं काम करत होतो म्हणून कुणाच्या तरी पोटात दुखलं आणि त्यांनी सरकार पाडलं असा खोचक टोला आदित्य ठाकरेंनी भाजप आणि शिंदे पक्षाला लगावलाय। थोडे दिवस त्रास सहन करावा लागेल पण हे 40 आमदार अपात्र होणारच असंही आदित्य ठाकरेंनी यावेळी म्हटलं। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून कोळी बांधवांचा अपमान केला जातोय असा आरोप वरळीमधील कोळी समाजानं केलाय आणि याच मुद्द्यावरून कोळी समाज बांधवांनी आंदोलनही केलेलं आहे। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा बोगद्याजवळ एका कारला आग लागल्याची घटना घडली। या आगीत कार जळून खाक झाली। या अपघातानंतर काही काळ मार्गावरील वाहतूक ठप्प झालेली होती। पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरती ट्रकला आग लागल्याची घटना घडलेली आहे। कागलजवळील लक्ष्मी टेकडी परिसरात ही आग लागली होती। विशाळगडाच्या अतिक्रमण प्रकरणी 18 तारखेला कार सेवा करण्याचा दिलेला इशारा शिवप्रेमींनी स्थगित केलाय। अतिक्रमण हातानं काढावी लागणार असल्यानं या प्रक्रियेसाठी अवधी लागणार असल्यानं वेळ मागण्यात आला, त्यामुळे शिवप्रेमींनी आंदोलन मागे घेतलं। हिंगोलीमधील कासबे धावंडा गावामध्ये काल आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर एका व्यक्तीनं हल्ला केला होता। दरम्यान या हल्ल्याच्या पाठीमागं काहीतरी षडयंत्र आहे का, हल्ल्याच्या पाठीमागं कोण सूत्रधार आहे याची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याची मागणी जिल्ह्यामधील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे। पालघर जवळील माहीम ग्रामपंचायत हद्दीमध्ये एका कंपनीकडून सार्वजनिक जागेवर करण्यात आलेल्या अतिक्रमणावर महसूल विभागानं धडक कारवाई केलेली आहे। माहीम इथल्या MEAYM सिंटेक्स या कंपनीनं सार्वजनिक जागेमध्ये शेड उभारलेला असून या शेडवर JCB फिरवत असून महसूल विभागानं ही धडक कारवाई केलेली आहे। कराडच्या कोल्हापूर नाक्यावरील उड्डाण पूल आजपासून पाडण्यास सुरुवात झालेली आहे। पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। नवीन 6 पदरी पुलाला 550 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे। जालन्यामधील परतूर महावितरणाच्या कार्यालय तहसीलदारांनी सील केलेलं आहे। अकृषी कर न भरल्यानं तहसीलदार रूपा चित्रक यांनी ही कारवाई केली आहे। अनेक वेळा मालमत्ता कर भरण्याची नोटीस पाठवून कर न भरल्यानं कार्यालय सील करत वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय।
बारामतीमध्ये हिंदू जनगर्जना मोर्चा काढण्यात आलेला होता। यावेळी हजारो हिंदू सकल बांधवांनी मोर्चामध्ये सहभाग घेतला होता। हिंदूंचे उत्सव रोखण्यासाठी पोलीस जबाबदार नाहीत, तिथले खासदार आमदार जबाबदार असतात असं वादग्रस्त वक्तव्य कालीचरण महाराज यांनी मोर्चात केलेलं आहे। एटीएम कार्ड बदलून लोकांची लूट करणाऱ्या आंतरराज्यीय 4 जणांच्या टोळीला पेल्हार पोलिसांनी अटक केलेली आहे। पोलिसांनी आरोपींकडून 94 एटीएम कार्ड, 5 मोबाईल आणि 5 लाखांहून अधिक रक्कम जप्त केली आहे। आरोपींवर वेगवेगळ्या राज्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत। नॉर्थ कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन त्याच्या मुलीसोबत सैन्य परेडमध्ये भाग घेतलेला होता। यामुळे भविष्यात किम जोंग यांचा उत्तराधिकारी म्हणून मुलीला घोषित करू शकतो अशा चर्चा सुरू झाल्यात। या प्रदर्शनात परमाणु मिसाईलचं प्रदर्शनही दाखवण्यात आलं। दिल्लीतील कांझावाला भागामध्ये डीटीसी बसला अचानकपणे आग लागली आणि काही वेळातच आगीनं संपूर्ण बसला वेढलं। त्यामुळे घटनास्थळी घबराट पसरली। घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली। आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। भारतीय लष्कराचे जवान तुर्कस्तानच्या हाताय भागामध्ये भूकंपग्रस्तांना मदत करतात। भूकंपग्रस्त भागामध्ये भारतीय लष्कराकडून फील्ड हॉस्पिटलची व्यवस्था करण्यात आलेली आहे। भारतामधून तुर्कस्तानला पोहोचलेल्या एनडीआरएफच्या मदतीसाठी स्निफर डॉग्सची टीमही पाठवण्यात आली आहे। स्निफर डॉग्सच्या मदतीने ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफला मोठी मदत होणार आहे आणि त्याचबरोबर गाझियाबादच्या हिंडन एअरबेसवरून मोठ्या प्रमाणात आवश्यक वस्तू तुर्कस्तानला पाठवण्यात आलेल्या आहेत। उत्तर भारतामध्ये अजूनही थंडीचा तडाखा कायम आहे। जम्मू काश्मीरमधील कुपवाडामध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे। बर्फवृष्टीमुळे सर्वत्र बर्फाची सफेद चादर पसरल्याचंही पाहायला मिळत आहे। तमिळनाडूमध्ये 17.74 किलो सोनं जप्त करण्यात आलेलं आहे। या सोन्याची किंमत अंदाजे 10.5 कोटी इतकी आहे। डीआरआयनं आणि तटरक्षक दलानंही कारवाई केलेली आहे। पंजाब पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाकडून 15 किलो हेरोईनचे 15 पाकिटं जप्त केलेली आहेत। या ड्रग्सची किंमत अंदाजे 8.40 लाख रुपये इतकी आहे। अल्पवयीन मुलगा अमृतसरचा रहिवासी असल्याची माहिती देखील मिळते। मध्य प्रदेशातील उज्जैन शहरामध्ये धान्य चोरीच्या संशयावरून काही लोकांनी एका व्यक्तीला ट्रॅक्टरला बांधून बेदम मारहाण केली आहे आणि या मारहाणीचा व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावरती व्हायरल करण्यात आला होता। मथुरेमधील खासगी कारखान्यामध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू झाला। त्यामुळे कामगाराच्या कुटुंबियांनी मृतदेह कारखान्याबाहेर ठेवून गोंधळ घातला। लोकांची समजूत काढल्यानंतर मृतदेह घटनास्थळावरून हटवण्यात आला। एका कार्यक्रमामध्ये अभिनेते प्रकाश राज यांनी द काश्मीर फाईल्स हा नॉनसेन्स चित्रपट असल्याचं म्हणत त्यावर कडाडून टीका केलेली आहे। तर द काश्मीर फाईल्स चित्रपटानं अर्बन नक्षलवाद्यांची झोप उडवल्याचं विवेक अग्निहोत्रींनी म्हटलंय। एका चॅट शो मध्ये अमृता खानवेलकरला तू तुझ्या नवऱ्याला अनेकदा सोशल मीडियावरती ब्लॉक करतेस, अनफॉलो करतेस, हे खरंय का असा प्रश्न विचारण्यात आला। त्यावर तिने आता त्यानंच मला अनफॉलो केलेलं असं उत्तर दिलं। हिमांशूचं अमृताबरोबर भांडण झालंय की त्यानं नेमकं तिला का अनफॉलो केलेलं याबद्दल खुलासा अमृतानं केलेला नाहीये। अभिनेता उमेश कामत आणि प्रिया बापट काश्मीरला फिरायला गेलेले आहेत। सकाळी 7 वाजता 0 डिग्री तापमानामध्ये बायकोबरोबर भाजी मार्केट बघायला जातोय असं उमेश म्हणतोय आणि या व्हिडिओच्या शेवटी उमेशनं चाहत्यांना काश्मीरमधील फ्लोटिंग भाजी मार्केटची झलक दाखवली आहे। अभिनेता प्रसाद ओकनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। प्रसादनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे काही फोटोज सोशल मीडियावरती शेअर केले। समर्थ रामदास स्वामींचा चरित्रपट रघुवीर लवकरच मोठ्या पडद्यावरती प्रदर्शित होणार आहे। अभिनेते विक्रम गायकवाड हे रघुवीर या चित्रपटामध्ये समर्थ रामदास स्वामींची भूमिका साकारणार आहेत। बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानचा विमानतळावरचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। विमानतळावरून बाहेर पडताना ती चाहत्यांना सेल्फी देत होती आणि त्यावेळी तिच्या फॅनकडून साराचा स्कार्फ खेचला गेला। त्यामुळे सारा सावध झाली, मात्र तरी देखील या कृतीनंतर तिने चाहत्यांना सेल्फी दिलेच। नागपूर कसोटी सामन्यामध्ये भारताला आघाडी घेण्याची मोठी संधी आहे। ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 177 रन्समध्ये आटोपल्यानंतर भारतानं पहिल्या डावामध्ये दमदार सुरुवात केली आहे। आर अश्विननं कसोटी क्रिकेटमध्ये 450 विकेट्स घेण्याचा विक्रम नोंदवलेला आहे। अनिल कुंबळेला मागे टाकत सर्वात जलद 450 कसोटी विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड त्यानं केलेला आहे। भारताचा स्टार ऑलराऊंडर रवींद्र जाडेजानं दुखापतीनंतर दमदार कमबॅक केलेलं आहे। ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यामध्ये 5 विकेट्स घेत जाडेजानं कांगारूंचं कंबरडं मोडलंय। रणजी ट्रॉफीमध्ये मयंक अग्रवालनं तुफानी द्विशतक झळकावलेलं आहे। मयंक अग्रवाल रणजी ट्रॉफीच्या यंदाच्या मोसमात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरलाय। तर सोशल मीडियावरती व्हायरल झालेल्या एका कारच्या व्हिडिओनं अनेकांचा थरकाप उडवलेला आहे। हायवेवरून सुसाट धावणारी कार चालकाचं नियंत्रण सुटल्यानं थेट जिममध्ये येऊन ट्रेडमिलला धडकली। आजकाल फॅशनच्या नावाखाली कोण काय करेल याचा काही भरोसा राहिलेला नाही आहे। तर एका व्यक्तीनं पायामध्ये घातलेल्या बुटाचा आकार हा फणा काढलेल्या नागासारखा आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हालाही थोडी भीती वाटल्याशिवाय राहणार नाही।
महेंद्रसिंग धोनीनं आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरती तब्बल 2 वर्षांनी एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये महेंद्रसिंग धोनी हा शेतामध्ये ट्रॅक्टर चालवताना दिसतोय। या व्हिडिओवरती भारतीय क्रिकेटर रवींद्र जाडेजानंही मजेशीर प्रतिक्रिया दिलेली आहे। एका व्यक्तीने तर सिगारेट पेटवण्यासाठी अनोखा आणि जीवघेणा स्टंट केलेला आहे। या व्हिडिओमध्ये वीज विभागातील एक कर्मचारी तोंडामध्ये सिगारेट घेऊन विजेच्या तारा एकमेकांजवळ आणून त्यातून निर्माण झालेल्या ठिणगीनं सिगारेट पेटवत असल्याचं दिसतंय। हा व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होतोय। इंटरनेटवरती बापलेकीच्या प्रेमाचं, त्यांच्या बॉन्डिंगचं अनेक व्हिडिओज आपल्याला नेहमी पाहायला मिळत असतात। असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये मुलगी स्टेजवरती डान्स करताना अचानकपणे स्टेप्स विसरते, पण तितक्यात तिचे वडील तिची मदत करतात आणि या व्हायरल व्हिडिओवरती नेटकरी लाईक्सचा अक्षरशः वर्षाव करतात। एका तरुणाला तरुणीचा मोबाईल नंबर मागणं चांगलंच महागात पडलेलं आहे, कारण मोबाईल नंबर मागितल्यानंतर या तरुणीनं तरुणाला चांगला चोप दिला। दरम्यान हा हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतोय। भाच्याच्या लग्नामध्ये पनीरची भाजी खायला न मिळाल्यानं मामानं लग्नामध्ये चांगलाच धुडगूस घातल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय। दरम्यान हा वाद नंतर मोठा होऊन 2 गटात चांगलीच हाणामारी देखील झाली आणि यानंतर पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतलंय। कार आणि सायकलच्या अपघाताचा एक फोटो सोशल मीडियावरती सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय। हा फोटो पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही, कारण या व्हायरल फोटोमध्ये दिसतंय की एका 4चाकी कारची दुचाकीशी धडक झाली आणि या अपघातामध्ये कोणत्याही व्यक्तीची जीवितहानी झाली नाही, मात्र या धडकेत कारच्या पुढील भागाचं नुकसान मात्र झालं। एका प्रवाशानं विमानामध्ये विंडो सीट शेजारी बसवण्यासाठी जास्तीचे पैसे देऊन तिकीट काढू नये, या प्रवाशाला खिडकी नसलेली विंडो सीट मिळाल्याचं समोर आलेलं आहे। ही माहिती प्रवाशानंच ट्विटरद्वारे दिली आहे। दरम्यान या विमानाच्या सीटचा फोटो सध्या मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल देखील होतोय। एका बेकरीमधील व्हॅलेंटाईन डे साठी लावण्यात आलेल्या केकच्या मेन्यूचा फोटो सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे। गर्लफ्रेंड केक, मेरा बाबू केक, पहला प्यार केक, एक तरफा प्यार केक, प्यार में धोखा केक अशा अनेक प्रकारच्या नावांची केक या केक शॉपच्या मेन्यू कार्डमध्ये आहेत। कल्याणमधील एका पोलीस अधिकाऱ्याची हत्या करून आरोपी दुसऱ्या पोलीस अधिकाऱ्याची हत्या करायला निघालेला होता, मात्र कोळशेवाडी पोलिसांनी त्या आधीच आरोपीच्या मुसक्या आवळलेल्या। धक्कादायक म्हणजे हत्या करणारा दुसरा तिसरा कोणी नसून तो देखील पोलीसच आहे। पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी संशयित आरोपी पंढरीनाथ आंबेरकरला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। छातीमध्ये दुखत असल्यानं त्याला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। सध्या पंढरीनाथ आंबेरकर 7 दिवसांच्या पोलीस कोठडीत आहेत। औरंगाबादच्या पैठणमधील बिडकीनमध्ये 2 गटामध्ये तुंबळ हाणामारी झालेली आहे। यात एक जण गंभीररित्या जखमी झालाय। किरकोळ कारणांवरून दोघांमध्ये हाणामारी झाली। मावळच्या वडगावामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढू लागलेली आहे। गावगुंडांनी दुकानदाराला पैशांनी मागणी करत बेदम मारहाण केलेली आहे। मारहाणीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून गावगुंडांच्या मुसक्या आवळण्याची मागणी आता स्थानिकांकडून होती आहे। नांदेडमधील श्रीनगर भागामध्ये एका तरुणाची हत्या करण्यात आलेली आहे। अनैतिक संबंधांच्या संशयावरून तरुणाची हत्या करण्यात आल्याचं समोर आलं। या प्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे। धुळ्यातील पिंपळनेर शहरामध्ये घरफोडी करणाऱ्या तरुणांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली। या 2 अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे। या टोळक्यांकडून पोलिसांनी सोन्या चांदीच्या दागिन्यांसह मुद्देमाल जप्त केलाय। बीडच्या माजलगाव तहसील कार्यालयानं अवैध वाळू वाहतूक करणारी वाहनं जप्त केलेली होती आणि या वाहनांचं तहसील कार्यालय आवारातून टायर आणि बॅटरी चोरीला गेलेली आहे। चक्क तहसील कार्यालयामध्ये चोरी करून चोरट्यांनी प्रशासनालाच आवाहन दिलेलं आहे। बीडसह गेवराईमध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे आणि एकाच दिवशी 2 दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली आणि त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। भुसावळमध्ये बोगस युनानी दवाखान्यावरती पोलिसांच्या पथकासह जिल्हा परिषद आणि अन्न औषध प्रशासनाच्या वतीनं छापा टाकण्यात आला। या कारवाईमध्ये 24,000ची औषधं जप्त करण्यात आलेली आहेत। होळकर राजघराण्याचे युवराज श्रीमंत यशवंतराव होळकर महाराजांनी चांदवडमधील रेणुका मातेचं दर्शन घेतलेलं आहे। यावेळी त्यांनी अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेल्या ऐतिहासिक रंगमहालाला भेट दिलेली आहे। बुलढाण्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकरांनी कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आक्रमक भूमिका घेतलेली आहे। 11 फेब्रुवारी रोजी आत्मदहनाचा इशारा देण्यात आलेला होता, त्यामुळे पोलिसांनी रविकांत तुपकरांना नोटीस बजावली। कायदा हातात घेतल्यास कारवाई करण्याचा इशारा देखील पोलिसांनी दिलाय।
अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन 2 दिवसांच्या औरंगाबाद दौऱ्यावरती होत्या आणि त्यावेळी लेण्यांना भेट देण्याची संधी त्यांना मिळाली. त्याचं सौंदर्य अतुलनीय आहे अशी प्रतिक्रिया हिलरी क्लिंटन यांनी दिलेली आहे. कोल्हापूरमध्ये बालविवाहाचं प्रकरण उघडकीस आलेल्या 2 अल्पवयीन मुलींच्या प्रसूतीनंतर हा प्रकार समोर आला. या प्रकरणी एका मुलीच्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून दुसऱ्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे. विद्यार्थ्यांचे आधार लिंक करूनच संच मान्यता देण्याच्या नव्या आदेशाला आता विरोध होऊ लागलेला आहे. या निर्णयामुळे योग्य तीच पटसंख्या रेकॉर्डवरती येणार असल्यानं शेकडो शिक्षक अतिरिक्त होण्याची शक्यता आहे. शिवाय 2 महिन्यातच ही ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करण्याची अट घातल्यानं अनेक शाळाही अनुदानापासून वंचित राहणार आहेत. आर्थिक परिस्थिती बिकट असताना शाळेमध्ये 3 किलोमीटर पायी जाणाऱ्या आरती काळेनं मोठं यश मिळवलंय. राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये आरतीनं पहिला क्रमांक मिळवल्यानं तिचं सर्वत्र कौतुक होत आहे. सटाण्यामध्ये नामपूरमध्ये भवानी मातेच्या यात्रोत्सवानिमित्त कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आलेली होती. यावेळी मुलींनी कुस्ती खेळून मैदान गाजवलं आणि पारितोषिकं देखील पटकावली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्तानं गेवराईमध्ये श्री क्षेत्र त्वरिता गडावरती तब्बल 13,000 स्क्वेअर फुटांचं महाराजांचं रेखाचित्र रेखाटण्यात आलेलं आहे. 3 दिवसामध्ये 23 तासात हे चित्र रेखाटण्यात आलं. डोळ्याची पारणं फेडणारं हे दृश्य पाहण्यासाठी शिवप्रेमींनी मोठी गर्दी केली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून पोलीस विभागाला 45 बाईक उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. या वाहनांचं हस्तांतरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पोलिसांना करण्यात आलं. तर या होत्या आज संपूर्ण दिवसभरामध्ये आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या अशा 50 घडामोडी ज्या केवळ 25 मिनिटांच्या आत न्यूज 18 लोकमतवरती रोज तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर आजच्या या 25 मिनिटं 50 बातम्यांमध्ये वेळ झाली तुम्हा सगळ्यांचा निरोप घेण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.